सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 24 जानेवारी 2025। प्रश्न क्रमांक 1, भारतातील खालीलपैकी कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे? ऑप्शन ए तनुजा, ऑप्शन बी अनुजा, ऑप्शन सी अंजली, ऑप्शन डी पल्लवी। याचा आन्सर आहे ऑप्शन बी अनुजा। नंतरचा प्रश्न क्रमांक 2, सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? ऑप्शन ए शशिकांत दास, ऑप्शन बी संजय मल्होत्रा, ऑप्शन सी संजय पवार, ऑप्शन डी शशिकांत पवार। याचा आन्सर आहे ऑप्शन बी संजय मल्होत्रा। नंतरचा प्रश्न क्रमांक 3, बुद्धिबळपटू डी गुकेश यांच्या लाईव्ह रेटिंगनुसार कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा। याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा। नंतरचा प्रश्न क्रमांक 4, दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेड कुठे होत असते? ऑप्शन ए लाल किल्ला, ऑप्शन बी दिल्ली गेट, ऑप्शन सी राजपथ, ऑप्शन डी राष्ट्रपती भवन। याचा आन्सर आहे ऑप्शन सी राजपथ। नंतरचा प्रश्न क्रमांक 5, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडच्या इतिहासात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तराखंड। याचा आन्सर आहे ऑप्शन बी तामिळनाडू। नंतरचा प्रश्न क्रमांक 6, निवडणूक आयोगानुसार भारतातील मतदारांची संख्या किती कोटी झाली आहे? ऑप्शन ए 90.1, ऑप्शन बी 94.1, ऑप्शन सी 97.1, ऑप्शन डी 99.1। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 99.1। नंतरचा प्रश्न क्रमांक 7, निवडणूक आयोगानुसार मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या किती कोटी आहे? ऑप्शन ए 21.7, ऑप्शन बी 23.7, ऑप्शन सी 25.7, ऑप्शन डी 26.7। याचा आन्सर आहे ऑप्शन ए 21.7। चा प्रश्न क्रमांक 8, निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मतदारांच्या लिंग गुणोत्तरात वाढ होऊन ते आता किती झाले आहे? ऑप्शन ए 940, ऑप्शन बी 944, ऑप्शन सी 954, ऑप्शन डी 960। याचा आन्सर आहे ऑप्शन सी 954। नंतरचा प्रश्न क्रमांक 9, पिके आणि त्यांच्या लागवडीखालील क्षेत्राच्या अचूक आकडेवारी सरकारला प्राप्त व्हावी म्हणून केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए डिजिटल क्रॉप सर्वे, ऑप्शन बी डिजिटल फार्मिंग सिस्टम, ऑप्शन सी डिजिटल फार्मर, ऑप्शन डी महा-डीबीटी। याचा आन्सर आहे ऑप्शन ए डिजिटल क्रॉप सर्वे। नंतरचा प्रश्न क्रमांक 10, समलिंग विवाह मंजुरी देणारा समलिंग कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे? ऑप्शन ए नेदरलँड, ऑप्शन बी स्वित्झर्लंड, ऑप्शन सी आयर्लंड, ऑप्शन डी अमेरिका। याचा आन्सर आहे ऑप्शन ए नेदरलँड। नंतरचा प्रश्न क्रमांक 11, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खालीलपैकी कोणते पुरस्कार जाहीर आणि वितरण करण्यात येतात? ऑप्शन ए शौर्य, ऑप्शन बी भारतरत्न, ऑप्शन सी पद्य, ऑप्शन डी वरील सर्व। याचे आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व। नंतरचा प्रश्न क्रमांक 12, आशियातील खालीलपैकी कोणत्या देशात समलिंगी विवाह मंजुरी आहे? ऑप्शन ए तैवान, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी वरीलपैकी नाही, ऑप्शन डी वरीलपैकी दोन्ही। याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरीलपैकी दोन्ही। नंतरचा प्रश्न क्रमांक 13, समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए थायलंड, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी भूतान। याचा आन्सर आहे ऑप्शन ए थायलंड। नंतरचा प्रश्न क्रमांक 14, निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए 25 जानेवारी 1947, ऑप्शन बी 25 जानेवारी 1949, ऑप्शन सी 25 जानेवारी 1950, ऑप्शन डी 25 जानेवारी 1952। याचा आन्सर आहे ऑप्शन सी 25 जानेवारी 1950। नंतरचा प्रश्न क्रमांक 15, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने महत्त्वाचे सरकारी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते लॉकर उपलब्ध करून दिले आहे? ऑप्शन ए डिजी लॉकर, ऑप्शन बी एनटीटी लॉकर, ऑप्शन सी महालॉकर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही। याचा आन्सर आहे ऑप्शन बी एनटीटी लॉक। नंतरचा प्रश्न क्रमांक 16, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए 2024, ऑप्शन बी 2025, ऑप्शन सी 2026, ऑप्शन डी 2025। याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2025। नंतरचा प्रश्न क्रमांक 17, संयुक्त राष्ट्र महासभेने प्रथम कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते? ऑप्शन ए 2011, ऑप्शन बी 2012, ऑप्शन सी 2021, ऑप्शन डी 2022। याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2012। नंतरचा प्रश्न क्रमांक 18, आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे? ऑप्शन ए सहकार्याच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी, ऑप्शन बी सहकार्यांच्या माध्यमातून विकास, ऑप्शन सी सहकार्यांच्या माध्यमातून एकात्मता आणि विश्वास, ऑप्शन डी सहकार्याच्या माध्यमातून शाश्वत विकास। याचा आन्सर आहे ऑप्शन ए सहकार्याच्या माध्यमातून उत्तम विश्वासाची बांधणी।
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. जागतिक आरोग्य संघटनेला खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक निधी देतो? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. जागतिक आरोग्य संघटना आणि स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार 2022-23 या वर्षात अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला किती दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे? ऑप्शन ए 1284, ऑप्शन बी 128, ऑप्शन सी 1244, ऑप्शन डी 125. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1284. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे? ऑप्शन ए पहिली, ऑप्शन बी दुसरी, ऑप्शन सी तिसरी, ऑप्शन डी चौथी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दुसरी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड राजपथावर आयोजित करण्यात येते. या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑप्शन ए कर्तव्य पथ, ऑप्शन बी निष्ठा पथ, ऑप्शन सी राष्ट्रपती पथ, ऑप्शन डी समता पथ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कर्तव्य पथ. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या देशाने घेतला आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी इस्रायल, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.